नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून काल शॉकिंग असं एलिमिनेशन झालं. दिव्या शिंदे म्हणजे सरकार हिला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं. मित्रांनो, काल एका टास्क अंतर्गत दिव्या शिंदेने बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा माफीनामा न सादर केल्यामुळे बिग बॉसने लीगल ॲक्शन घेत दंड स्वरूप किंवा मग शिक्षा स्वरूप तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं. काल दिव्या बिग बॉसच्या घराबाहेर गेली आणि आज भाऊचा धक्का रंगणार आहे आणि या भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख स्पर्धकांची जबरदस्त कान उघडणी किंवा शाळा घेताना दिसणार आहे. मित्रांनो, हा जो आठवडा होता, चौथा आठवडा, याच्यामध्ये जबरदस्त राडे तंटे वादविवाद टास्क रद्द करणे अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या. याच्या केंद्रस्थानी होती ती म्हणजे रुचिता जामदार. रुचिता जामदारने हा पूर्ण आठवडा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या सगळ्याचा हिशोब भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ करताना दिसणार आहे. रुचिता जामदार हिची जबरदस्त शाळा आज भाऊच्या धक्क्यावरती होताना दिसणार आहे. ज्या पद्धतीने रुचिता जामदार बिग बॉसच्या घरामध्ये पूर्ण आठवडा वागली, यासोबतच प्रत्येक टास्क रद्द करण्याच्या पाठी रुचिता जामदार असते. टास्क आला की तो रद्द करायचा, फाडाफाडी तोडातोडी डिशूम सगळं काही लगेच सुरू करायचं आणि टास्क रद्द करायचा, असं म्हणून रितेश देशमुख खूपच त्याच्यावरती भडकले आहेत. आणि इथे बोलताना रितेश भाऊ म्हणतात की तुम्ही या सीझनच्या विलन आहात. त्यानंतर रितेश देशमुख एक कुऱ्हाड मागवतात आणि रुचिताला सांगतात की प्रत्येक टास्क तुम्ही रद्द करता, तुमचा पुढाकार पहिला असतो टास्क रद्द करण्यामध्ये. आता ही कुऱ्हाड घ्या आणि हा भाऊचा धक्का बंद करून दाखवा. त्यानंतर रुचिता अगदी शांतपणे ती कुऱ्हाड घेऊन उभी आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, रितेश देशमुख हे जबरदस्त भडकलेले आहेत. ज्या पद्धतीने रुचिताने पूर्ण आठवडा अक्षरशः डोक्यावर घेतला होता आणि बऱ्याचशा स्पर्धकांना इरिटेट केलं होतं. अक्षरशः रुचिता जामदार ही इतर सदस्यांवरती चाल करून जायची. आणि टास्क बद्दल सांगायचं झालं ना, तर रुचिता टास्क रद्द करण्यामध्ये सगळ्यात पुढे असते. तर याचा जाब कुठेतरी रितेश देशमुख तिला विचारताना दिसत आहेत आणि जबरदस्त अशी शाळा रुचिताची झालेली आहे. तर मित्रांनो, पहिल्याच प्रोमोमध्ये रुचिता जामदारजी रितेश भाऊने जबरदस्त शाळा घेतली. तर या शाळेबद्दल आणि एकंदरीत या भाऊच्या धक्क्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर रुचिताची शाळा झाली, अनुषेची शाळा होणार आहे, त्यानंतर ओमकार राऊदी याची सुद्धा शाळा होणार आहे. तर मित्रांनो, रुचिताच्या या शाळेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा.